Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मला आता पटकन आठवलं, म्हणजे आपली माणसं नावाचा सिनेमा होता, आपली सुधीर भटनी प्रोड्यूस केला होता. त्याच्यामध्ये मी अशोक सराफचा बाप होतो. मी गोव्याचा, माझं नाव पै होतं, पै. तर एकदा स्वतःचीच दया येऊन आम्ही जेवायला बसलो, रीमा, अशोक सराफ आणि मी, आम्ही जेवायला बसतो. रीमा वाढते आणि अशोक सराफ माझा मुलगा आहे, त्याची काय नोकरी गेली आहे काहीतरी. तर मी स्वतःचीच दया येऊन एक हुंदका देतो मी. तर तो हुंदका इतका विनोदी आवाजाच होता की संजय सुरकर डायरेक्टर होता, की असं काहीतरी तो असं म्हटलं तर कणणं, म्हटलं तर हुंदका, म्हटलं तर असं ते होतं. तर मी इतका तो विनोदी पद्धतीने दिला की अशोक असा हे करत होता, तो त्यांनी दत्तकडेचा अभिनय पण असा केला, म्हणजे तसा चेंडू उडवल्यासारखा घास पण. मला वाटलं आता हा रिटेक घेणार, पण संजय सुरकर म्हणा राहू दे हे असं राहू दे. तो आहे सिनेमा तसा, असं काहीतरी असं काहीतरी मी आता नाही करता येणार, पण तो असं स्वतःची दया येऊन की माझं काय चाललंय, मला काही, तर असं काहीतरी तो अशोक सराफनी तो तिथे कॅमेरा चालू असताना तो असा घास उडवला, तो असं इतका. असं कधी कधी होतं. किंवा एकदा लक्षा, मी आणि अशोक एका सिनेमात होतो, त्यावेळी मी ते फॉरेन आलेला आहे मी, आणि तो इंग्लिश स्टाईलनी मराठी बोलतो मी. आणि मग ते बसलं, तू कुठला श्लोक म्हणता, तो वदनी कवळे घेता मी व्यारे ख्यावळे घेता वगैरे असं म्हणायला लागतो. आणि चष्मा आहे हे विसरून मी पाणी इथे लावतो असं लावतो. आणि मग ते लक्ष आणि अशोक बसल्यानंतर त्याचे रिॲक्शन काय होतील, तर ते ठेवलं त्यांनी. श्रीनिवास भणगे होते ते म्हणे राहू दे. म्हणजे मी विसरतो की मी चष्मा लावलेला आहे आणि मला सवय नाही असल्या श्लोकाचे वगैरे. त्याच्यामुळे मी ते पाणी डोळ्याला लावायचे कधीतरी केलेलं असणार मी इंडिया सोडायच्या आधी. तर मी लावतो, ते बरोबर चष्म्यात जातं असं त्या पाणी. तर त्यात हे रिॲक्ट करायला अशोक आणि लक्ष होते, त्यांनी काय रिॲक्ट केलं असेल बघ.